विरोधात ह्या संविधानानं निर्माण केलेल्या संस्था आहेत, त्यांना स्वायत्त अधिकार आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही काही मग नाही सापडलं का मग या संस्थांच्या विरोधात बोलायचं, हा तुमचा पहिल्यापासूनचा विरोधकांचा अजेंडा आहे, ते नेहमी करतायत. पण भाजपचेच मंत्री असलेले गणेश नाईक यांना देखील मतदान केंद्र सापडत नव्हतं. मग आता याचा विचार उद्धव साहेबांनीच करावा ना. भाजपचा जर हस्तक्षेप यामध्ये असता, काही संबंधच नाही ना. तुम्ही पण मुख्यमंत्री राहिलाय, तुमचा हस्तक्षेप किती होता तुम्हाला माहित आहे. आता एका मंत्री महोदयांचंच मतदान केंद्र सापडत नाही असं तुम्हीच म्हणताय. अरे मग ह्याच्यावरूनच विचार करा ना. काही तांत्रिक बाबी राहतात निवडणुकीमध्ये, मतदार यादीमध्ये. आमचे मुख्यमंत्री देवाभाऊनीच पहिल्यांदाच ही मागणी केली की ह्या मतदार याद्या स्वच्छ केल्या पाहिजेत. ही मागणी करणारे पण आम्हीच आहे ना. मुख्यमंत्री महोदय या सगळ्यात अग्रेसर आहेत. राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून अशी स्टेटमेंट करणं हे गैर आहे, हे चुकीचं आहे. यानं काही फरक पडणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.